नमस्कार मित्रांनो, फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेक असावी तर अशी 26 एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दल माहिती घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रेम आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा लेक असावी तर अशी याचा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे। या चित्रपटामध्ये लेकीची माया दाखवून देणारा लेक असावी तर अशी हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येणार आहे। आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळी नाती जपतो। सुखदुःखाच्या प्रसंगी याच नात्याची सोबत आपल्याला मिळत असते। नात्याचे महत्त्व पटवून देणारा आणि लेकीची माया दाखवून देणारा लेक असावी तर अशी हा मराठी चित्रपट 26 एप्रिलला आपल्या भेटीला येणार आहे। ज्योती पिक्चर्स निर्मित आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेला लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा विजय कोंडके यांनी सांभाळलेली आहे। 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या माहेरची साडी चित्रपटाच्या अपूर्व यशानंतर निर्माता दिग्दर्शक विजय कोंडके 34 वर्षांनंतर लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या निमित्ताने नात्यातील प्रेमाचे पदर उलगडून दाखविण्यासाठी सज्ज झालेले आहेत। या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच कलाकार तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झालेला आहे। लेक असावी तर अशी चित्रपटात नैना आपटे, सविता मालपेकर, शुभांगी गोखले, यतीन कार्यकर, अभिजित चव्हाण, प्राजक्ता हनमघर, ओंकार भोजने, कमलेश सावंत, सुरेखा कुडची या लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका आहेत। सोबतच गार्गी दातार हा नवा चेहरा झळकणार आहे। चित्रपटातील कुटुंबाच्या प्रेमाच्या नात्याचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकून जाईल असा विश्वास दिग्दर्शन विजय कोंडके यांनी प्रसंगी व्यक्त केला आहे। विजय कोंडके यांचा चित्रपट आणि उत्तम टीम यामुळे चित्रपट करायला लगेच होकार दिला असं सांगताना हा कौटुंबिक चित्रपट प्रत्येकाच्या मनात नक्कीच घर करेल असा विश्वास अभिनेत्री नैना आपटे, सविता मालपेकर आणि अभिनेते कमलेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। मध्यवर्ती भूमिका देतानाच विजय सरांनी दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोलाचा होता असं अभिनेत्री गार्गी दातार हिने सांगितले। लेक असावी तर अशी चित्रपटाची कथा पटकथा संवाद विजय कोंडके यांची आहे। छायांकन के अनिकेत तर संकलन सुबोध नारकर यांचे आहे। विजय कोंडके आणि मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार मनोहर गोलांबरे यांनी संगीत दिलेले आहे। वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, मंदार आपटे, देवश्री मनोहर, स्वरा बनसोडे यांचा स्वराज गीतांना लाभला आहे। तर हा चित्रपट 26 एप्रिलला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे। असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।